विधानसभेमध्ये धर्मस्वातंत्र्य विधेयकावरती चर्चा सुरू असताना जितेंद्र आव्हाडांनी छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाबाबत केलेल्या वक्तव्यानं सभागृहात जोरदार राडा झाला। आव्हाडांविरोधात सत्ताधारी आमदार चांगलेच आक्रमक झाले। आव्हाडांचं वक्तव्य चुकीचं असल्याचं म्हणत शिवसेनेच्या मंत्र्यांनी आव्हाडांच्या माफीची मागणी केली। सभागृहातला गोंधळ वाढल्यानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी कामकाज 10 मिनिटांसाठी स्थगित केलं। कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर आव्हाडांचं वक्तव्य पटलावरून काढून टाकण्यात आलं। त्यानंतर भाजपच्या आमदारांनी थेट आव्हाडांच्या निलंबनाची मागणी केली आणि सभागृहात घोषणाबाजी केली। या संपूर्ण गोंधळानंतर आव्हाडांनी अखेर माफी मागितली। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा त्यांना कोणी परवाना दिलाय? अध्यक्ष महोदय, त्यांनी माफी मागितली पाहिजे। त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, आपल्या देशाची माफी मागितली पाहिजे। अध्यक्ष महोदय, आपल्याला मी विनंती करतो, अध्यक्ष महोदय यांना पहिले निलंबन करा अध्यक्ष महोदय इथून, नाहीतर अध्यक्ष महोदय उद्या हे काही बोलत जातील आणि इथे काय छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोललेत अध्यक्ष महोदय, हे कोण लहान सहान व्यक्तीबद्दल नाही बोललेत आणि तरी पण यांचे हातवारे बघा, फोनवर बोलतायत। आमच्यावर काय उपकार करतायत का? एवढं बोलायचं ना, जाऊन बोला ना त्या टिपे आणि औरंगाबादबद्दल, जाऊन आम्ही काय बोलणार? माझ्या शब्दाने जर कोणाची मन दुख, एक मिनिट ऐकून तर घ्या। मला काही विषय वाढवायचा नाही। मी जे काही बोललो असेल त्याच्याने कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर मी ते माझ्या शब्द मागे घेतो। माझ्या शब्दाने जर कोणाची मन दुख, एक मिनिट ऐकून तर घ्या। हे बघा ऐकून घ्या, एक मिनिट थांबून घ्या। मी पालन दिलगिरी व्यक्त करतो। झालं ना, आता दिलगिरी व्यक्त केली। अध्यक्ष महोदय, आपण सभागृहाची माफी मागावी, मागितली ना सभागृहाची। बसून घ्या, असं नाही चालणार, बसून घ्या, असं नाही चालणार, बसून घ्या। चला आव्हाड साहेब। अध्यक्ष महोदय, मी माफी मागतो, बस। ऐका आता अध्यक्ष महोदय, चला बस। अध्यक्ष त्यांनी महोदय, सभागृहाची माफी मागितलेली आहे, संपला विषय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।